मागच्या आठवड्यात आपण हा काय हो 42वा श्लोक केलेला होता प्रभूजी आपण. कोणी किती भक्ती केली तर कोणाला कुठे जन्म मिळतो. तर ओके, आपण हा कॉन्सेप्ट परत रिवाइज करू आपण. कारण हा जर का तुम्हाला समजला ना तर तुम्हाला भक्तीचं महत्त्व समजू शकेल. तर तुम्हाला भगवानांची कृपा अगदी आपल्या जन्माच्या आधीपासून कशी असते आपल्यावरती, ते आपला हात कसा सोडत नाहीत जन्मोजन्मी, तर ते तुम्हाला कळू शकेल. नाहीतर मग तुम्हाला म्हणजे ते रिलेट होईल की बाबा भक्ती करतोय ते मटेरियल बेनिफिट करता. जर का असं तुम्हाला वाटलं की ज्यांनी जास्ती भक्ती केली त्याला अंबानीच्या घरी जन्म मिळणार असेल, तर ते ते कम्प्लिटली चुकीचं आहे ते. तर पहिली गोष्ट काय होते की आपण दोन पाथ ड्रॉ करूया. ओके, हा पाथ आहे लेफ्टचा, जो ज्यांनी कमी भक्ती केलेली आहे. आणि हा पाथ आहे जो राईटचा, जो आहे ज्यांनी जास्ती भक्ती केलेली आहे. ठीक आहे. ज्यांनी कमी भक्ती केलेली आहे त्याच्याकरता कृष्ण आधी सांगतोय प्राप्य पुण्यकृताम लोकान, मिनिंग स्वर्गामध्ये त्याला जायला मिळतं. हा, आणि उषित्वा शाश्वती समाहा म्हणजे त्याला भरपूर काळ तिथे हा भौतिक उपभोग जो असतो तो घ्यायला मिळतो. ठीक आहे. हा म्हणजे जो लेफ्टचा पाथ जो होता त्या लेफ्टच्या पाथमध्ये अजून तुम्ही एक असे दोन फाटे ड्रॉ करू शकता तुम्ही. ओके, आणि त्या फाट्यांवरती पोहोचण्याआधी एक असा एक माइलस्टोन म्हणून ड्रॉ करा तुम्ही, ज्यामुळे तुम्हाला समजेल की पहिला माइलस्टोन आहे स्वर्गामध्ये जायला मिळतं. त्या स्वर्गामध्ये भरपूर उपभोग मिळाल्यानंतर मग दोन फाटे फुटतात. पहिल्या फाट्यावरनं ज्यांनी कमी भक्ती केली आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांनी अजून कमी केलेली आहे त्याला श्रीमताम गेहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. श्रीमताम गेहे म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी. ज्या घरी सुख समृद्धी म्हणजे भौतिक सुख समृद्धी भरपूर आहे, अशा घरी जन्म घ्यायला मिळतो. म्हणजे दोन फाटे आहेत, कमी केलेला आहे आणि जास्ती केलेला आहे. कमी मध्ये सुद्धा जो कमी आहे त्याला श्रीमंत घरामध्ये जन्म घ्यायला मिळतो. आणि कमी मध्ये त्यातल्या त्यात जो जास्ती आहे त्याला शुचिनाम म्हणजे एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घ्यायला मिळतो. ठीक आहे. मग दुसऱ्या फाट्यावरती जाऊया आपण. दुसऱ्या फाट्यावरती ज्यांनी भरपूर केलेलं आहे, योग सिद्धी साधना भरपूर केलेली आहे आणि फक्त त्याचं थोडंसंच बाकी आहे करणं. तर अशा व्यक्तीला एका डिवोटीच्या घरी जन्म मिळतो. धीमताम हा शब्द वापरलाय कृष्णाने इकडे. कुल अथवा म्हणजे इफ नॉट, इफ एल्स, हा योगिनामेव, हा त्या योग्याला कुले भवती धीमताम, अशा कुळामध्ये जन्म मिळतो जिकडे धीमता म्हणजे इंटेलिजंट लोक आहेत, म्हणजे भक्त लोक आहेत. ओके. अतिशय बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात तो जन्म घेतो. आणि बुद्धी म्हणजे काय आहे हे कृष्णाने आपल्याला दुसऱ्या अध्यायात पण सांगितलेलं आहे. जी लोक वेदांच्या अलंकारिक शब्दांवरती भाळतात आणि ती लोक त्या मार्गावरती चालायला लागतात, त्यांना ते मूर्ख असतात. अविपश्चितम असा शब्द वापरला त्यांनी, मूर्ख असतात. आणि नंतर काय बोललाय 44व्या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या, भोगैश्वर्य प्रसक्तानाम तयापहृत चेतसाम, अपहृत चेतसा म्हणजे त्याची जी चेतना आहे त्याचं हरण झालेलं आहे. हं अशा व्यक्तीला कधी माझी भक्ती करण्याची बुद्धी येत नाही त्याला. त्यामुळे जो जास्ती इंटेलिजंट आहे, ओके, ती व्यक्ती कृष्णाची भक्ती करते. आणि ते आपल्याला कन्फर्म होईल पुढे 47 श्लोकामध्ये. आणि नंतर तो बोलतो की असा जन्म खूपच दुर्लभ आहे. एतद्धी दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. आता क्लिअर झालंय का? काय डाऊट आहे अजून? मी एकदा रिपीट करू का प्रभूजी? हा हा, बोला. सो आतापर्यंत आपण 3 लेवल बेसिकली समजल्या. पहिल्या ज्या तुम्ही 2 लेवल सांगितल्या त्या मला असं वाटतं मी अभिनय प्रभू यांनी म्हणजे सेम तुम्ही जे बोलले तेच, पण तरी ऍज अ जस्ट टू बी क्लिअर की 2 मार्ग आहे. एक ज्या व्यक्तीने भक्ती भरपूर केलेली आहे पण
पण भगवत प्राप्ती प्राप्त झालेली नाही, भरपूर नाही मी म्हणणार, थोडी केलेली आहे पण भगवत प्राप्ती प्राप्त नाही झालेली, अशी व्यक्ती ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेते. त्याच्यामध्ये दुसरी कॅटेगरी, ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीपेक्षा अजून कमी भक्ती केलेली आणि त्याला पण भगवत प्राप्ती झालेली नाही, तो व्यक्ती श्रीमंत कुटुंबात जन्माला येतो. आणि तिसरी कॅटेगरी, जो बेसिकली ज्याची भक्ती भरपूर झालेली आणि थोडीच भगवत प्राप्ती राहिलेली आहे, ड्युरेशन त्या व्यक्तीचं, तो व्यक्ती योगी कुळात किंवा ज्ञानी कुळात जन्म घेतो. बेसिकली दॅट इज व्हॉट आय अंडरस्टूड प्रभूजी. हे क्लिअर आहे का, बरोबर आहे का प्रभूजी? ज्ञानी हा शब्द वापरला ना, तर ज्ञानी ह्या शब्दाचे बरेच अर्थ निघतात. भगवद्गीतेच्या दृष्टीने ज्ञानी म्हणजे तो भक्त असेलच असा नाही आहे. ज्ञान योगी जो करतो आणि जो ज्ञानी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे. बट आपण फक्त त्याला भक्त म्हणू शकतो. आणि ह्याचं कन्फर्मेशन कृष्ण 46व्या आणि 47व्या श्लोकामध्ये देतो. त्यामुळे आपण नॉर्मल फक्त योगी जर म्हटलं तरी आपल्याला कळून येईल की तो भक्ती योगी आहे. तो त्या भक्ती योगीच्या कुळामध्ये घरात जन्म घ्यायला मिळतो. आणि तो अं, योगी, ब्राह्मण आणि श्रीमंत, श्रीमंत. अशी लेवल बेसिकली. बरोबर. आता दुसरी धन्यवाद. गोष्ट काय होती की हे जो ब्राह्मण आणि श्रीमंत आहे त्यांना आधी स्वर्गामध्ये जायला मिळतं, त्यांना तिथे एन्जॉय करायला मिळतं. मग आपल्याला असं मनात येऊ शकतं, अरे चांगलं आहे ना, स्वर्गात जायला मिळतं. पण ह्याचाच अर्थ काय आहे की तेवढंच आपण लेट कृष्णाकडे जातोय आपण. त्यामुळे ती गोष्ट चांगली नाहीये खरी. हरे कृष्ण. काही प्रश्न आहे का? आपण आज बघूया 43वा श्लोक आता. प्रभू एक विचारायचं होतं. हा, ब्राह्मण आणि डिओटी म्हणजे ब्राह्मण नेसेसरी नॉट की कृष्ण भक्त असू शकतो असं असं आहे एक्झॅक्टली. का? एक्झॅक्टली, म्हणून त्याला शुचिनाम हा शब्द वापरलाय. शुची म्हणजे क्लिनलीनेस. तर ब्राह्मणाच्या घरी जनरली आपण बघू तर क्लिनलीनेस जास्ती असतो इतर लोकांच्या पेक्षा. तर ब्राह्मणाचं जे किचन असतं ना त्याच्यामध्ये एक व्हेरी हाय लेवलचं क्लिनलीनेस हे जातं, म्हणजे पालन केलं जातं त्याचं. लोक तुम्ही बऱ्याच वेळा बघाल, तुम्ही बऱ्याच वेळा लोक बूट घालून घरी फिरतात. तर तशी गोष्ट होत नाही. नंतर बूट समजा काढले जरी बाहेर किंवा अगदी दरवाजाजवळ, तरी हातपाय न धुता इतर खोल्यांमध्ये जातात. अगदी हातपाय धुतले तरी ज्या कपड्यांमध्ये आहेत बाहेरच्या त्याच कपड्यांमध्ये किचनमध्ये वगैरे येतात. हा, आता काही काही लोकांकडे देवाकरता एक वेगळी खोली असते. आता आमच्याकडे आम्ही देवाच्या खोलीमध्ये बाहेरच्या कपड्यांमध्ये असलो तर एक पाऊल सुद्धा आम्ही आतमध्ये टाकत नाही आम्ही. हं. अगदी ते कपडे धुतलेले पूर्णपणे असले, इस्त्री करून आलेले आहेत, तरी सुद्धा आम्ही त्या कपड्यांमधनं जात नाही आम्ही. तर ह्या लेवलचं किचनची जी क्लिनलीनेस असते, ज्या भांड्यांमध्ये आपण जेवतो आणि ज्या भांड्यांमध्ये आपण कृष्णाकरता भोगा बनवतो ती भांडी आम्ही वेगळी ठेवतो. ती मिक्स नाही करत आम्ही. तर ह्या लेवलचं म्हणजे भरपूर, अगदी सकाळी अंघोळ झाल्याशिवाय किचनमध्ये पाऊल सुद्धा आम्ही टाकत नाही. तर भरपूर हाय लेवलचं क्लिनलीनेस असतं ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये. तर म्हणून तिकडे शुचिनाम हा शब्द वापरलेला आहे कृष्णाने, म्हणजे जो अतिशय क्लिनलीनेस पालन करतो. आता ब्राह्मण जनरली करतात त्यामुळे ते आपल्याला ब्राह्मणाला रेफरन्स देऊ शकतो आपण. बट ह्याचा अर्थ हा नाही की तो भक्त आहे. तो म्हणजे तुम्ही जे पॉइंट बोललात अगदी बरोबर आहे. हरे कृष्ण. तर 43वा श्लोक बघूया. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नंदन. अनुवाद. हरे कृष्ण. हे कुरुनंदना, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. हरे कृष्ण. आता हा इकडे पुन्हा हा शब्द वापरलाय, त्याचं सुद्धा एक वेगळं महत्व आहे. म्हणजे गंमत कशी आहे ना की अर्जुनानी कृष्णाकरता आणि कृष्णाने अर्जुनाकरता जे पण श्लोक बोललेले आहेत, इवन संजय सुद्धा, त्या प्रत्येक श्लोकाच्या प्रत्येक शब्दामध्ये
एक इम्पॉर्टन्स आहे तिकडे. तो तो त्या लेवलचं इम्पॉर्टन्स, त्या लेवलचा आपला स्टडी झाला पाहिजे भगवद्गीतेचा. आता आता काय झालंय, दोन मार्ग होते, कृष्णाने दोन्ही मार्गांचं डिस्क्रिप्शन दिलं. ओके. कोणता मार्ग, त्याच्या काय क्वालिटीज असतात, त्याच्यामध्ये काय काय माइलस्टोन्स येतात, काय डेस्टिनेशन असतं, आणि मग नंतर मग जीवन कसं पुढे चालू राहतं. आता त्यांनी काय सांगितलं, तीन प्रकारच्या घरांमध्ये जन्म मिळतो. श्रीमताम, शुचीनाम आणि धीमताम. हम्म? आता तिकडे जीवन मिळाल्यानंतर पुढे काय होतं आणि तो पुढे कसं मार्गक्रमण करतो, ओके, ते त्यांनी 43, 44 आणि 45व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. तर योगीचं जे हे जो एक मार्ग आहे, तर तो योग्य कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी त्याचा योगाभ्यास, योग साधना जी होती, ती ज्या ठिकाणी त्यांनी स्टॉप केलेली, कृष्ण त्याला त्या ठिकाणापासून पुढे तो चालू करवतो तिकडे. ठीक आहे. आणि ह्यांना ह्या अ, अशा प्रकारच्या जन्मामुळे त्यांच्या आध्यात्मिक जी वाढ व्हायला पाहिजे, त्याला चांगलं प्रोत्साहन मिळतं तिकडे. आणि आपण ते बघूया कसं, ते आपण मागच्या वेळी पण बोललेलो, परत आपण ह्याच्यामध्ये पण बघूया. त्यामुळे ती जी एक अ, आध्यात्मिक जी चेतना असते ना, ती चेतना आपल्याला अ, अशा डायरेक्शनला कृष्ण त्याला लावतो, की ज्यामुळे आपल्याला चुकीच्या गोष्टी आवडण्याची शक्यताच दूर होऊन जाते आणि आध्यात्मिक गोष्टी आपल्याला जास्तीत जास्ती आवडायला लागतात. त्यामुळे ती जी चेतना, जी मागच्या जन्मी आपल्याला जी मिळालेली, ज्या स्टेजपर्यंत आपण तिचं म्हणजे इम्प्रुव्हमेंट केलेलं, त्या स्टेजपासनं ती ह्या जन्मातनं चालायला त्याला एनकरेजमेंट मिळतं त्याला. नंतर मग काय होतंय, की ही जी चेतना जी जागृत झालेली आहे, त्या चेतनेमुळे काय होतं, त्याला काही गोष्टी आवडतात आणि काही गोष्टी नाही आवडत त्याला. आता ऑब्वियस आहे त्याला, जर का कृष्णाला त्याला ह्या मार्गावरती पुढे अजून चालत आणायचंय त्याला, तर कृष्ण त्याला अशा गोष्टींची आवड निर्माण होऊच देणार नाही, ज्याच्यामुळे त्याचा पाय घसरू शकतो इकडे तिकडे. आणि हे म्हणजे काय होतं, की त्यांनी अति असे स्वतःहून प्रयत्न नाही केले ना, तरी सुद्धा त्याचा मार्ग बरोबर ज्या मार्गावरती कृष्णाला त्याला चालवायचंय, त्या मार्गावरती तो चालायला चालू करतो. आणि त्याला मदत होईल ह्या मार्गावरती चालायला, त्याला, सॉरी, ह्या मार्गावरती चालायला मदत होईल अशा त्याची प्रवृत्ती निर्माण करतो, अशी लोक त्याच्या जीवनात आणून ठेवतो, अशा घटना त्याच्या जन्मामध्ये म्हणजे जीवनात क्रिएट करतो, ज्याच्यामुळे त्याला ह्या मार्गावरती चालायला अजून मदत मदत होते तिकडे. तर दुसरी गोष्ट अजून काय होते, की कारण की त्याला भक्ती मार्गावरती चालायचं आहे, त्यामुळे त्याला कर्मकांड आवडत नाही त्याला. म्हणजे ही पूजा कर आणि हे फायदा मिळेल तुला, हे त्याला आवडत नाही. त्यामुळे त्याला अ, भौतिक गोष्ट त्याला कमी 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 आवडते. त्यामुळे त्याला भौतिक गोष्टींचं अट्रॅक्शन जे डेव्हलप करेल अशा गोष्टींकडे सुद्धा त्याचं अट्रॅक्शन कमी होतं. तर वेदांमध्ये काही गोष्टी, काही सेक्शन्स अशा आहेत ज्याच्यामुळे कर्मकांड रिलेटेड, ज्याच्यामुळे लोकांना स्वर्गामध्ये काय उपभोग मिळेल, त्याच्याकरता काय पूजा करायला लागेल, कोणत्या देवी देवतेची पूजा करावी लागेल, हे सगळं लिहिलेलं आहे. ते त्या सेक्शनला कर्मकांड सेक्शन म्हणतात. त्या सेक्शन मधल्या कोणत्याही गोष्टींवरती त्याचं अट्रॅक्शन निर्माण होत नाही. हे एक अतिशय मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय करू? ओके. तर ही गोष्ट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याला मुद्दामून त्याला स्वर्गामध्ये त्याला जन्म दिलेला,
हेच सगळं एन्जॉय करण्याकरता. त्याचे जोपर्यंत मन भरत नाही ना, तिकडे त्याला कंटाळा येत नाही, तोपर्यंत त्याला एन्जॉयमेंट तिकडे मिळत राहते. त्यामुळे इकडे एकदा परत पृथ्वीवरती आल्यावरती परत त्याला त्या गोष्टींचं अट्रॅक्शन निर्माण होण्याची शक्यता अगदी निघून जाते पूर्णपणे. ठीक आहे. तर आपण कृष्णाने काय सांगितलेलं इकडे, की जो दिव्य चेतनेचं आपलं पुनर्जागरण होतं ऑटोमॅटिकली, त्याला तो बोलतोय तत्रतम बुद्धी संयोगम. त्याचा इंटेलिजन्स जो आहे त्याची डेव्हलपमेंट होते तिकडे, आणि तीच लेवलची इंटेलिजन्स त्याला ह्या जन्मात मिळते. म्हणून तो काय बोलतोय, लभते पौर्व देहिकम. देहा देहापासनं त्यांनी जे अचीव केलंय त्याला ते ह्या जन्मात मिळतं तिकडे. आणि नंतर मग परत तो पुन्हा प्रयत्न करतो. म्हणजे आधी त्यांनी प्रयत्न चालू केलेला असतो आधीच्या जन्मामध्ये, पण तो प्रयत्न इनसफिशियंट असतो. त्यामुळे आता तो ह्या ठिकाणी बोलतो यतते. यतते म्हणजे प्रयत्न करणं. च ततः भूयः. भूयः म्हणजे पुन्हा पुन्हा. तर तो पुन्हा तो प्रयत्न करतो जो त्यांनी आधी स्टार्ट केलेला. आणि मग त्याला संसिद्ध कुरुनंदन, हे अर्जुना, त्याला संसिद्धी प्राप्त होते त्याला. म्हणजे त्याला जो डेस्टिनेशन आहे परामगतीम, जो 45व्या अध्यायात कृष्ण बोलतो, त्याला ते प्राप्त होतं. ठीक आहे. हे बोललेलो आहे आपण, त्यामुळे मी परत नाही रिपीट करत. शुचिनाम म्हणजे ब्राह्मण, आणि श्रीमता म्हणजे श्रीमंत घरी. आणि नंतर जो प्रगत योगी असतो त्याला एका भक्ताच्या घरी जन्म मिळतो त्याला. ठीक आहे. आता तुम्हाला आठवतंय दुसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललेला, नेहाभिक्रम नाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. त्रायते महतो भयात. जो ग्रेटेस्ट असा डेंजर आहे त्याच्यापासून मी त्रायते, त्याचं प्रोटेक्शन करतो मी. का प्रोटेक्शन करतो? तर त्यांनी फक्त स्वल्पमप्यस्य धर्मस्य, त्यांनी या धर्माच्या मार्गावरती अगदी स्वल्प, खूप छोटस, का एवढं छोटं पाऊल सुद्धा पुढे जरी टाकलेलं असेल तरी मी त्याचं प्रोटेक्शन करतो. ठीक आहे. तर कृष्ण त्याची कन्फर्मेशन तो इकडे देतोय आता, की ज्या व्यक्तीने ह्या मार्गावरती चालायला चालू केलं, ओके, तर अगदी त्यांनी कमी जरी चालू केलेलं असलं तरी मी आय विल एन्श्योर की त्याला मनुष्य जन्म मिळेल त्याला ह्या जन्मी. ह्या पूर्ण त्याच्यामध्ये कोणताही लॉस नाहीये, कोणताही रिडक्शन नाहीये. आणि असं नाही होणार की तुम्ही एक पाऊल तुम्ही पुढे चाललात तर तुम्हाला दुसरीकडचं कुठेतरी काहीतरी तुमचं कमी होईल वगैरे. काही तुमचं कमी होणार नाहीये. तर आपण एक एक ह्या श्लोकाचं जरा अनालिसिस करून बघूया आपण. तर बुद्धी संयोगम हा कृष्ण वाक्प्रचार करतो इकडे. तर संयोग म्हणजे काय? जोडलं जाणं. हा, योग म्हणजे जोडलं जाणं. तर योग आणि संयोग, संयोग म्हणजे चांगली जोडणी. हम्म? तर वियोग म्हणजे म्हणजे असं तुटलं जाणं, विभक्ती म्हणतात त्याला. तर कृष्णाने 23व्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं? दुःख संयोगम वियोगम योग संनितम. ओके. योगाचं डेफिनिशन, योग संनित म्हणजे काय, की दुःखाचं जे संयोग झालेलं आहे, दुःखाबरोबर आपलं एक कनेक्शन निर्माण झालेलं आहे, त्या कनेक्शनला डिस्कनेक्ट करणं म्हणजे योग आहे. ओके. खूप म्हणजे अतिशय इनडेप्थ मिनिंग असलेलं डेफिनेशन आहे हे. ठीक आहे. तर इथे काय बोलतोय कृष्ण, की इथे संयोग झालाय. म्हणजे कसला संयोग झालाय? बुद्धीशी संयोग झालेला आहे. त्याची जे ज्ञान आधी होतं त्याच्याशी त्याची ह्या जन्मापासून, नव्या जन्मापासून त्याची जोड झालेली आहे त्याला. त्यामुळे ती जी उच्च चेतना जी त्याला प्राप्त झालेली, म्हणजे त्याची जी चेतना प्रगत होत होती हळूहळू आधीच्या जन्मी, ओके, ती ह्या जन्मापासून पुन्हा जागृत होते ती इकडे. त्यामुळे काय होतं, की आपलं जीवन आपलं कसं जगावं, काय गोष्टी टाळाव्या, काय गोष्टी आपण पत्कराव्या, आणि ह्याची मेंटॅलिटी इम्प्रूव्ह होते हळूहळू हळूहळू. तर तो जो सराव लागतो, आणि भौतिक गोष्टींमधनं जो क्षणभंगूर आनंद मिळतो, त्या आनंदाच्या पलीकडे जाऊन जीवनाकडे बघणं, त्याची ॲबिलिटी निर्माण होते.
हे एक समजणं पण इम्पॉर्टंट असतं की जो भौतिक गोष्टींमधनं आनंद आपल्याला मिळतो तो किती तात्पुरता असतो आणि अ, आध्यात्मिक आनंद जो असतो मिळतो आपल्याला त्याच्या कंपॅरिझन मध्ये हा किती छोटासा आनंद आहे ते आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत हे कळत नाहीये ना तोपर्यंत आध्यात्मिक मार्गावरती चालण्याची जी दृढ निष्ठा आणि जी एक डिटर्मिनेशन असते ना ती येत नाही तोपर्यंत. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा आपण बघू आपण की भौतिक गोष्टी आपल्याला एक काइंड ऑफ आश्वासन देतात की तुम्हाला हा आनंद मिळेल म्हणून. पण नंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम रिअलाइज होतं की तो तेवढा आनंद काय मिळाला नाही. कधी कधी मे बी जास्ती सुद्धा आनंद मिळत असेल एक्सपेक्टेशन पेक्षा. पण ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम तो आनंद काय 100% अंटिल द एंड ऑफ युअर लाईफ राहीलच असं नाहीये. आणि समजा अगदी राहिला तरी तो पुढच्या जन्मी तुम्हाला नाही मिळणार तो आनंद. हम्म. आपण बोलूच हे ह्याच्या 44व्या श्लोकामध्ये की जो व्यक्ती पीएचडी समजा त्यांनी इंग्लिशमध्ये किंवा मॅथ्समध्ये अशी पीएचडी जरी केली तरी त्याला पुढच्या जन्मी जो शिकायला ज्ञान घ्यावं लागेल तर त्याला एबीसी पासूनच सुरुवात करावं लागेल. त्याला 1 2 3 पासूनच सुरुवात करावं लागेल. त्याला पीएचडी आधीच्या जन्मी केलेली त्याचा आता काही फायदा होणार नाही त्याचा. पण आध्यात्मिक जी गोष्ट आहे कृष्ण इथे बोलते लभते पौर्व देहिकम. हं? त्याला पुढच्या आधीच्या जन्मापासून त्याला जी जन्मी ऑप्टेन झालेलं त्याला तर त्याला ह्या जन्मी त्याला कंटिन्यू करायला मिळतंय त्याला. आता आपण बघू ते लभते पौर्वदेहिकम म्हणजे काय की एखाद्याला जर का दिव्य चेतना मिळत असेल बुद्धी मिळत असेल तर ती कशी प्राप्त होते. हं? लभते पौर्वदेहिक म्हणजे पूर्वजन्मातनं आपल्यालाही मिळालेलं आहे. नंतर आपल्याला असं एक थोडा असा गोंधळ होऊ शकतो की असं कसं आहे माझं भौतिक शरीर तर नाश पावलेलं त्याला जाळलेलं किंवा गाडलेलं किंवा काहीतरी केलेलं त्याला. पण ते शरीर आता नष्ट झालेलं आहे. मग मला ह्या जन्मी ते कसं मिळतं. तर कृष्ण इथे भौतिक स्थूल शरीराचा उल्लेख करत नाहीये. स्थूल शरीर याचा अर्थ कोणाला माहितीये. कोण सांगेल. ते तुम्ही सांगितलेलं आहे. एक असतं सूक्ष्म शरीर आणि एक असतं स्थूल शरीर. सूक्ष्म शरीर म्हणजे आपल्या हृदयात असलेला परमात्मा आणि स्थूल शरीर म्हणजे आपली ही एक्सटर्नल बॉडी बेसिकली. ओके. तर स्थूल शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. अग्नी जल वायू आकाश आणि पृथ्वी. आणि सूक्ष्म शरीर असतं त्याच्यामध्ये 4 5 गोष्टी असतात. परमात्मा हा सूक्ष्म शरीराचा भाग नाहीये. परमात्मा हा सूक्ष्म शरीराबरोबर ट्रॅव्हल करतो. कंपॅनियन म्हणू शकतो पण तो सूक्ष्म शरीराचा भाग नाहीये. सूक्ष्म शरीराचा भाग म्हणजे आपला आत्मा मन बुद्धी अहंकार आपली चेतना आपले कर्म वगैरे ह्या सगळ्या सूक्ष्म शरीराचा भाग असतात. आणि परमात्मा ते वेळोवेळी त्याचा राईट मार्गावरती त्याला डायरेक्शन देत राहतो त्याला. तर कृष्ण हा जो सूक्ष्म शरीर आहे ज्याच्यामध्ये पूर्ण आपला लेखाचिठ्ठा लिहून ठेवलेला असतो की कोणी काय केलेलं कधी केलेलं का त्याच्या काय त्याला शिक्षा मिळणार आहेत वगैरे ते सगळं त्याला लिहून ठेवलेलं असतं इकडे. आणि जसं जसं आपण पुढे पुढे जातो तसं सूक्ष्म शरीराचा आपल्याला प्रभाव होत राहतो आपल्यावरती आणि त्याप्रमाणे आपण काम करत राहतो. तर आपण ज्या ऍक्शन्स करतो आपण जे डिसिजन घेतो किंवा आपले जे पूर्वजन्मी आपल्या संस्कार झालेले आहेत वगैरे आणि हे सगळ्या गोष्टी आत्म्याशी जोडलेले आहेत हे. त्यामुळे काय होतंय की जेव्हा आत्मा नवीन भौतिक शरीरामध्ये जन्म घेतो ना तेव्हा सुद्धा भलेही स्थूल शरीर वेगळं असेल तरी तरी सुद्धा त्याला सूक्ष्म शरीरातनं त्याला एका जे चालना मिळते त्याचं जीवन पुढे न्यायला ती चालना सूक्ष्म शरीरामुळे मिळते ना. होतं काय की आपण बघू आपण म्हणजे एवढं काही डिफिकल्ट नाहीये हे समजायला आपल्याला की एकाच आई वडिलांचे 2 मुलं असतात. एकाला भरपूर पिक्चर मध्ये वगैरे पिक्चर वगैरे ह्याच्यामध्ये त्याला रस असतो. एकाला अभ्यासात रस असतो.
मे बी तिसऱ्याला खेळामध्ये रस असतो. का असं होतं? हा, एक असतो आई वडिलांचं खूप व्यवस्थित चांगलं ऐकतो, त्यांची आज्ञा मानतो. दुसरा असतो तर आई वडिलांना उद्धटपणे उत्तरं वगैरे करतो. हं? एकाला पैसे आवडतात. कधी कधी मुलं आपण ऐकतो सुद्धा ना, न्यूज मध्ये वगैरे येतं 12 वर्षाच्या मुलांनी अमुक एक चोरी केली किंवा अमुक एकाला मारलं वगैरे. हं? किंवा एक एक प्रवृत्ती असते दुसऱ्याला त्रास देण्याची. ही जी प्रवृत्ती जी असते ही कुठून निर्माण होते ह्याच्यावरती कोणी स्टडी करत नाही. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडते आणि एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडत नाही, तर ती का नाही आवडत? आणि हे आपण बघतो, जन्मापासून बघतो. लहान मूल 2-4 वर्षाचं असतं तेव्हापासनं सुद्धा या गोष्टी दिसून येतात. हे का होतं तसं? तर हा तो सूक्ष्म शरीराचा भाग आहे की जे मागच्या जन्मी जे संस्कार झालेले ते ह्या जन्मी आता रिफ्लेक्ट होत आहेत ते. आणि आपण बोललो त्याप्रमाणे की हे संस्कार जे असतात ते पॉझिटिव्ह पण असतील आणि निगेटिव्ह पण असतील. म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक मार्गावरती पुढे धक्का मारू शकतात असे पण असतील, किंवा ते मागे तुम्हाला खेचूही शकतात तुम्हाला, असेही असतील ते. आणि अ, हे जे संस्कार झालेले आहेत, हे जे आपण जी कर्म केलेली आहेत, ज्या ज्या व्यक्तींचं आपण अ, एक असोसिएशन आपल्या जवळ ठेवलेलं, हं, त्यांचे गुणधर्म आपल्यामध्ये यायला चालू होतात हळूहळू. हं. ते गुणधर्म नंतर आपलं मार्गदर्शन करतात की अजून पुढे कसं जायचं म्हणून. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आतावरनं तुम्हाला कळून येईल की आपण कोणत्या प्रकारच्या व्यक्तींचं आपण सहवास ठेवतो आपल्याजवळ. तुम्ही कधीही बघाल, तुम्ही अ, लहान मुलांच्या रूम मध्ये किंवा कुठे बेडरूम असेल कोणत्या तरी खोलीमध्ये वगैरे तुम्हाला क्रिकेटर लोकांचे फोटो दिसतील, किंवा ऍक्टर, मूवी ऍक्टर्स, ऍक्ट्रेसेस त्यांचे फोटो दिसतील. किंवा आता ते WWE चालू झालेलं आहे भरपूर. अशामध्ये मारामारी करणारे, बॉक्सिंग वगैरे करणारे वगैरे ह्यांच्या लोकांचे फोटो दिसतील. अ, आता तुम्ही इमॅजिन करा, जेव्हा अशा लोकांचे फोटो रूम्स मध्ये असतात, त्यावेळी त्यांच्या मनामध्ये कॉन्स्टंटली काय विचार येत असणार. आणि अशा वेळी असे हे विचार जेव्हा येतील, त्यावेळी त्यांचा आध्यात्मिक मार्गावरती फायदा होईल का नुकसान होईल. आणि त्याप्रमाणे मग नंतर तो व्यक्ती स्वतःचे ऍक्शन्स डिसाइड होतात. मग त्याला कळतं की हे चांगलं आहे, हे करायला पाहिजे, कारण माझा ज्या व्यक्तीला मी एक आयडॉल मानलेलं, ब्रुस ली असेल किंवा शाहरुख खान असेल, सचिन तेंडुलकर असेल, कोणी असेल, असे हे त्यांचे जे आयडॉल्स होते, त्या आयडॉलनी पण असंच केलेलं आणि म्हणून मला आवडतं म्हणून मी पण करणार. हे असं मग विचार चालू होतात. आणि त्या विचारांचा प्रभाव आपल्या ऍक्शन्स वरती पडल्यावरती मग आपण आपली कर्म पण आपण त्याप्रमाणे क्रिएट करतो. त्या कर्मांचं मग फळ पण आपल्याला ह्या जन्मी किंवा पुढच्या जन्मी मिळतं आणि नंतर मग आपली अधोगती चालू होते आपली. त्यामुळे आपण सहवास, असोसिएशन सुद्धा अशा व्यक्तींचा केला पाहिजे ज्याच्यामुळे आपलं आध्यात्मिक प्रगती होईल. आणि हे जे बुद्धी संयोगन कृष्ण बोलतोय ना, की ही जी एक दिव्य बुद्धी असते, ओके, त्याच्याशी संपर्क निर्माण होणं आणि त्याच्यावरती तो सूक्ष्म शरीर असतो, त्याच्यावरती जे परिणाम झालेले असतात संस्कारांचे, त्याचा आपल्याला ह्या जन्मी मग नंतर फायदा होतो. हा. आणि जरी हे स्थूल शरीर अस्तित्वात नसलं, तरी सूक्ष्म शरीर पूर्वजन्मापासून ह्या जन्मापर्यंत आपल्या बरोबर चालत राहतं. आणि ते आहे त्याला कृष्ण लभते पौर्व देहिकम असं म्हणतोय तो. तर यतते च ततो भूय म्हणजे काय? यतते म्हणजे प्रयत्न करणं. भूय म्हणजे परत परत प्रयत्न करणं. तर भूय म्हणजे पुन्हा, हे शब्दाचा अर्थ काय की त्यांनी आधी एकदा प्रयत्न चालू केलेला, आणि त्यांनी साधना केलेली, पण पूर्णपणे समर्पित त्याला करावं लागतं, सरेंडर करावं लागतं कृष्णाकडे किंवा आध्यात्मिक मार्गावरती. ते त्यांनी तसं केलं नव्हतं.
कुठल्या ना कुठल्या तरी भौतिक गोष्टींमुळे त्याचं इंटरेस्ट होतं ते चलबिचल झालं आणि तो भौतिक मार्गाकडे तो ओढला गेला. अशा व्यक्तीला कृष्ण बोलतोय की त्यांनी प्रयत्न जो केलेला मागच्या वेळेला तो सक्सेसफुल नव्हता, म्हणून ह्या जन्मी तो भूयः परत प्रयत्न करतो तो. आणि यतते म्हणजे प्रयत्न नुसतं नाही तर खूप प्रयत्न. इनफॅक्ट 45व्या श्लोकामध्ये सुद्धा तो बोलतो प्रयत्नात यतमान असतो. तिथे पण प्रयत्न आणि यतमान म्हणजे की खूप असे म्हणजे स्ट्रॉंग असे एफर्ट्स त्याला टाकावे लागतात त्याला. त्यामुळे नुसतं आपण एका जागी असं बसून बोलू नाही शकत की बाबा हा कृष्ण चांगला आहे, मला त्याच्याकडे जायचं. तर नाही, तुम्हाला ऍक्शन्स करावे लागतात त्याकरता. एक सक्रिय सहभाग असावा लागतो ज्यामुळे आपण आपलं प्युरिफिकेशन आपलं होऊ शकतं आपलं. नंतर काय तर समसिद्धी, कृष्णाने हा शब्द वापरलाय की समसिद्धी म्हणजे काय, तर नुसती सिद्धी नाही तर चांगली सिद्धी, म्हणजे जी फायनल जी सिद्धी आहे ती परिपूर्णता, परफेक्शन जी आहे ती त्या व्यक्तीला प्राप्त होते त्याला. नंतर कसं आहे की एकदम प्रायमरी लेवल जर का अचीव करायचं असेल तर ठीक आहे बाबा, हा मी दारू वगैरे प्यायचं वगैरे ती सोडली आणि आता मी कृष्णाची पूजा करायला चालू केली, ती ठीक आहे, ते मेकॅनिकल झालं थोडंसं. पण माझं चॅन्टिंग कसं चाललंय, माझं नॉलेज वाढतंय का, माझी भक्ती वाढतंय का, माझं कृष्णाकडे माझं अट्रॅक्शन निर्माण होतंय का, तर दीज आर लाईक प्रायमरी लेवल थिंग्स. तर ह्या सगळ्या जर गोष्टी जर होत असतील, माझं कृष्णाकडे अट्रॅक्शन निर्माण झालंय, भौतिक गोष्टींकडे माझं अट्रॅक्शन कमी कमी होत चाललंय. आता मला आधी 24 तासात ना 1 मिनिट सुद्धा कृष्ण आठवत नव्हता, आता कमीत कमी मला अर्धा तास तरी कृष्ण आठवतो मला. तर ही झाली डेव्हलपमेंट. कृष्ण बोलते तुम्ही अशा स्टेजला येऊन पोचता की तुम्हाला म्हणजे कृष्णा व्यतिरिक्त दुसरं काही सुचतच नाही तुम्हाला. त्या लेवलला संसिद्ध कुरु नंदन असं तो बोलतोय तो. त्यामुळे हे जे भौतिक प्रयत्न जे असतात, आपण भौतिक गोष्टी मिळवायचा जो प्रयत्न करतो, तो कितीही प्रयत्न केला आणि कितीही रिझल्ट अचीव झाले तरी त्याचं रिझल्ट जो आहे तो क्षणभंगूर आहे. त्याच्या कंपॅरिझन मध्ये इकडे कृष्ण सांगतोय की तुम्ही अगदी ह्या जन्मी संसिद्ध कुरुनंदन त्या स्टेजला जरी नाही पोचलात तरी चालेल, पण तुम्ही कमीत कमी आध्यात्मिक जीवनाचं महत्व तरी ओळखा. म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या मार्गावरती भलेही तुम्हाला 4000 पावलं तुम्हाला नाही चालायला जमली, निदान 4 पावलं तरी चाला तुम्ही. म्हणजे तुम्ही पुढच्या जन्मी तुम्ही 5व्या पावलापासून सुरू कराल तुम्ही. तर हे आपल्याला डिफरन्स कळून आला पाहिजे इकडे. पण आता गंमत कशी आहे की मला आता चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, ही कृष्णाची मी भक्ती ह्या जन्मी करू शकतो. तर मग मी बोलणं बरोबर आहे का की ठीक आहे ना, आता एवढं तर केलंय, पुढच्या जन्मी मला मनुष्य जन्म मिळणार आहे हे तर कन्फर्म झालंय, मग मी कशाला सगळं एवढं खटाटोप करू, आता मी थोडी मटेरियल एन्जॉयमेंट करून घेणार. पण हे बरोबर नाहीये, कारण तुम्हाला ह्याची गॅरंटी नाहीये तुम्हाला की तुमचे आधीचे कर्म कसे होते, त्याची फळं तुम्हाला किती बाकी आहेत मिळणं आणि ती कशी मिळणार आहेत ते. आणि त्यामुळे ही रिस्क घेणं बरोबर नाहीच आहे. नॉट ओनली दॅट, रिस्क घेणं इज वन ऍस्पेक्ट, पण तुम्हाला जर का ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर ती कशाला संधी दवडवायची, वाया कशाला घालवायची ती संधी. आणि जर का तुम्हाला मटेरियल गोष्टींचं अट्रॅक्शन आहे तर मटेरियल गोष्टींचं अट्रॅक्शन नसलं पाहिजे, हे नॉलेज तर कृष्ण आपल्याला देतोच आहे. त्यामुळे आत्ताचा जो क्षण आहे आपल्याकडे, कृष्णाची भक्ती आपण प्रॉपरली करू शकतो, त्या क्षणाचं महत्व ओळखणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रगती केली पाहिजे आपण. हे पण एक गोष्ट आहे की बरीच लोक असं ना म्हणजे शॉर्टकट फाइंड आउट करतात की बाबा कृष्णाने काय सांगितलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम ना, ठीक आहे ना, त्याला पाणी दे प्यायला तिकडे, झालं ऑफरिंग, झालं एकदाच संपलं, आता चल आपण आपलं जे मस्त हॉटेलमध्ये आहे ते जाऊन जेवून येऊया चांगलं. तर अशा प्रकारचा जर शॉर्टकट वगैरे घेतला ना तर आपल्याला जास्ती त्याचा फायदा होत नाही.
ऑफकोर्स, मिनिंग जर का आपण जर विचार केला की जी व्यक्ती कृष्णाचं काही करत नाही त्याच्या कम्पॅरिझन मध्ये एवढं करणं तरी चांगलं आहे. नो डाऊट अबाउट इट. पण एवढंच करू शकतो का आपण? विथ द बेस्ट ऑफ अवर एफर्ट्स आपण जास्ती करू शकू का? तर जर करू शकतो आपण, तर मग का नाही करायचं? त्यामुळे आपल्याला समर्पण एका स्टेज पर्यंत तरी कमीत कमी करावंच लागतं आपल्याला. आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आपण परफेक्शनच्या स्टेजवरती जाऊच शकत नाही. मिनिंग लाईक लॉजिकल तुम्ही विचार करू शकता, परफेक्शन ह्या स्टेजला जर पोहोचायचं असेल तर परफेक्ट असे एफर्ट्स पण लागणार ना. तर परफेक्ट एफर्ट शिवाय परफेक्शनच्या स्टेजला जर पोहोचू शकत असतो तर कृष्णाने एवढं सांगायची आवश्यकता नव्हतीच ना आपल्याला. त्यामुळे हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे की आपल्याकडे अजूनही भरपूर इम्प्युरिटीज आहेत. त्या इम्प्युरिटीज क्लीन होणं आवश्यक आहे. आणि त्या ज्या इम्प्युरिटीज जेव्हा क्लीन होतील ना त्यावेळी हे आपले असे मनातले विचार निघून जातील की मी फक्त पाणी ऑफर करीन, बाकीचं मला खायचं ते खात राहीन मी वगैरे. तर त्याचा उपयोग नाही. काही काही लोकांना असं वाटतं की काय रे, देव मनात असला पाहिजे म्हणून बाकी तुम्हाला काय करायचं ते करा. अरे देव सगळ्यांच्या मनात आहे. तुम्हाला नको असला तरी देव तुमच्या मनात आहे. त्यामुळे तुम्ही तो असला पाहिजे बोलणं उपयोगाचं नाही. देव ऑलरेडी आहे. तर देव आहे हे माहीत आहे असताना सुद्धा मग तुम्ही पुढे काय करताय दॅट इज इम्पॉर्टंट. जर का देव असून सुद्धा आणि माहीत असून, देव आहे हे माहीत असून सुद्धा जर का तुम्ही काही करत नाही आहात तर देव आहे हे माहिती असण्याचा मग फायदा काय तुम्हाला? मग ज्याला देव नाही हे असं वाटतं आणि तुम्ही ज्याला देव आहे हे माहिती पण काही करत नाही, त्याबद्दल ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? फक्त एक छोटीशी गोष्ट आहे, तुम्हाला आहे हे माहिती आणि त्याला वाटते नाहीये म्हणून, बस एवढंच. बाकी प्रयत्न काहीच नाहीये. त्यामुळे प्रयत्न म्हणजेच भक्ती ही करणं खूप म्हणजे खूप आवश्यक आहे. आणि कृष्ण हे आपल्याला 46 आणि 47 मध्ये सांगेल की त्याला भक्तियोगी का आवडतो म्हणून. ते आपण बघून घेऊया आपण. एक जडभरत नावाची एक व्यक्ती, तुम्ही कधी नाव ऐकलेलं? कधी? भरत राजा माहितीये तुम्हाला? नाही. हो प्रभूजी, त्यांच्यामुळे भारत देशाचं नाव पडलं ना. नाही, ते दोन भरत वेगळे होते. एक होता दुष्यंत आणि शकुंतलाचा मुलगा भरत होता ज्याच्यामुळे भारत हे नाव पडलं. ओके. पण एक दुसरा होता भरत महाराज म्हणायचे त्याला, जो ऋषभदेव म्हणून विष्णूचे एक अवतार होते. ऋषभदेव. ऋषभदेव चा मुलगा जो होता त्यांना 100 पुत्र होते. तर पहिल्या पुत्र सगळ्यात मोठा जो होता त्याचं नाव भरत होतं. आणि त्याच्यानंतरची जी 9 पुत्र होती ती पूर्ण वेदांमध्ये पारंगत वगैरे म्हणजे झालेली, आणि त्यांना नवयोगेंद्र म्हणून ओळखायचंय त्यांना. ओके. तर हा जो भरत महाराज होता ना त्याची छोटीशी गोष्ट आपण बघून घेऊया. त्यामुळे आपल्याला हा श्लोक समजायला थोडा फायदा होईल आपल्याला. तर भरतानी चांगला जन्म मिळालेला ब्राह्मणाच्या घरी वगैरे, आणि त्याला आपण तर त्यांनी काय केलेलं, जेव्हा ऋषभदेवांनी त्यांचं जे राज्य होतं ते त्याला सोपवलं. त्यांनी 36,000 वर्ष राज्य केलं आणि त्यानंतर त्यांनी सगळं त्याग केला आणि नंतर तो इकडे काय म्हणतात त्याला, तो एका कुटीरमध्ये जाऊन राहायला लागला तिकडे. आणि तो तिकडे आध्यात्मिक प्रगतीच्या करता तो हे करायला लागला, प्रयत्न करायला लागला. तर हे जे तुम्ही म्हणालात ना भारत, ते भारत वर्ष आणि भारत हा देश ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भारत हा भारत वर्षामध्ये येतो. तर मी आता त्या डिटेलमध्ये जात नाही, पण भारत वर्ष जे आहे हे भरत राजामुळे आलं.
आणि भारत हे जे शब्द, ह्याचं जे देशाचं नाव आहे ते तर दुष्यंत आणि शकुंतलाच्या भरतमुळे आलेले आहे. तर ह्याचं काय झालं की त्यांनी जेव्हा निवृत्ती घेतली त्यानंतर तो चांगले प्रयत्न करत होता सिद्धी प्राप्त करण्यासाठी. पण एक दिवशी काय झालं, एक हरणाचा म्हणजे स्त्री जी हरिण असते त्याचं एकदम आर्त असं ओरडणं त्यांना ऐकू आलं. आणि ते धावत धावत त्या दिशेने गेले बघायला काय चाललंय. तर नदीच्या काठावरती एक वाघ होता आणि काठाच्या ह्या बाजूला ते हरिण होतं. आणि तो वाघ इकडे उडी मारून तिला पकडणार अशा पोझिशन मध्ये होता. आणि ही हरिण जी होती ती म्हणजे तिला बाळ होणार होतं तिला. तर त्या वाघाच्या डरकाळीमुळे ती इतकी घाबरली की तिने त्या बाळ हरणाला तिकडेच जन्म दिला आणि तिने नदीत उडी मारली आणि ती मेली. तर ते हरिण जे होतं ते एवढं छोटं होतं की त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवरती घेतली. आणि मग त्या हरणाशी ते चांगलं संगोपन करायचं, त्याला खायला द्यायचं, त्याच्याशी खेळणं वगैरे सगळं चालू झालं. आणि नंतर मग त्याचं संगोपन करता करता त्या हरणाबरोबर त्यांना एवढी अटॅचमेंट निर्माण झाली की हरिण जर का ते बाळ हरिण समोर दिसलं नाही तर ते बेचैन व्हायचे, कुठे गेलं, काय झालं, त्याला कोणी खाल्लं तर नाही त्याला वगैरे, असे त्याला एकसारखी चिंता व्हायची. आणि मग हरिण त्यांना दिसलं भेटलं की मग ते निश्चिंत व्हायचे. हे करत असल्यामुळे त्यांचं जी आध्यात्मिक प्रगती होती ती खुंटायला लागली त्यांची. आणि त्यांचं म्हणजे पूजा वगैरे ह्या सगळ्या करण्यावरती म्हणजे त्यांचं लक्ष कमी कमी होत गेलं आणि हरणावरती जास्ती होत गेलं. तो जेवलाय की नाही, खाल्लाय की नाही वगैरे इकडे सगळं. एके दिवशी त्यांनी हरिण शोधायचा प्रयत्न केला. पण ते हरिण कुठे पळून गेलं त्यांना कळलंच नाही. ते शेवटी परत आलंच नाही. तर त्या हरणाचा विचार करत 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 त्यांनी देह त्याग केला तिकडे, म्हणजे त्यांचा देह गेला, वारले. आणि त्यावेळी त्यांच्या मनात हरणाबद्दल विचार असल्यामुळे त्यांना पुढचा जन्म सुद्धा हरणाचा मिळाला. आणि ह्याचा आपण श्लोक बघू 8व्या अध्यायात गेल्यावरती. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम. ज्या प्रकारचं विचार जी व्यक्ती देह सोडताना करते त्या प्रकारचा जन्म त्याला पुढच्या जन्मी मिळतो, देह त्याला पुढच्या जन्मी मिळतो, हे कृष्ण 8व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात सांगतो. आणि मग त्यांना हरणाचा जन्म मिळाला, पण त्यांना ते आठवत होतं त्यांचा जन्म कोणता होता, आधीचा जन्म. म्हणून तिकडे लभते पौर्व देहिकम हे इकडे कन्फर्म होतं. आणि मग तो हरणाचा जन्म त्यांचा संपल्यानंतर त्यांना अजून एका घरी जन्म मिळाला. आणि त्यामुळे त्यांना आधीचं सगळं आठवत होतं आणि त्यांना दुःख होत होतं की आपल्याला एवढी चांगली सुवर्ण संधी मिळालेली, ती आपण त्या हरणाच्या अटॅचमेंटमध्ये आपण ती दवडवून टाकली, आपण ती संधी वाया घालवली. आणि मग त्यानंतर मग त्यांनी ठरवलं की मी आता कोणत्याही भौतिक गोष्टीमध्ये भाग घेणार नाही. आणि लोकांचा डिस्टर्बन्स त्यांना होऊ नये म्हणून त्यांनी वेडं असल्याचं सोंग केलं त्यांनी. आणि मग त्यांची भेट राहुगण नावाच्या एका राजाबरोबर झाली. तर राजाचं इनिशियल वागणं उद्धटपणाचं होतं यांच्याबरोबर. मग ह्यांनी त्यांना उपदेश केला. मग राजाला कळलं ही कोणी साधारण व्यक्ती नाहीये. आणि मग राजांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. म्हणजे भरत महाराज हे ते राजाचे गुरु झाले. आणि मग त्या भरत महाराजांना जो रिस्पेक्ट द्यायचा तो दिला आणि त्यांचं पुढे जीवन कंटिन्यू झालं. आणि त्यांचं जेवढं जे उरलेलं थोडंसं ते त्यांनी त्या जन्मी पूर्ण केलं आणि त्यांना भगवत प्राप्ती झाली तिकडे. तर हा श्लोक समजत असल्यामुळे आपल्याला म्हणजे ही घटना त्यांची जी हिस्ट्री जी आहे ती समजल्यामुळे आपल्याला ह्या श्लोकाचं महत्व कळू शकतं आणि ह्या श्लोकाचं आपल्याला प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन पण दिसू शकतं आपल्याला. हरे कृष्ण. फक्त प्रश्न विचारायचा होता आता, म्हणजे आपण मगाशी आपण बोलताना परमात्मा हा आपल्या सूक्ष्म शरीराबरोबर असतो, तर मग असं असं काही पॉसिबिलिटी नाहीये ना की शरीर जे येईल ते परमात्म्याशिवाय येईल, ते परमात्मा बरोबरच येईल, बरोबर म्हणजे
बरोबर. म्हणजे शरीर येईल असं नाही, तर शरीराच्या मध्ये सॉरी, आपण जातो. आत्मा, हा हा हा. हा. तर आत्मा आणि परमात्मा नेहमी एकत्रच असतात. तर परमात्माच खरं आपल्याला घेऊन जातो इकडे तिकडे. अच्छा, म्हणजे सूक्ष्म शरीराला परमात्माच डायरेक्ट करतो हा. की म्हणजे जन्मासाठी. ओके. हरे कृष्ण.